नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज शनिवार, मी पुन्हा कात्रज घाट ट्रेनिंग साठी जात आहे आणि माझ्या सोबत आहेत योगेश राठोड सर। सर, तुमचं साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूल मध्ये सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। तर आता आपण कात्रज घाट चढवण्यासाठी निघालेलो आहोत। तर मित्रांनो, कात्रज घाट कसा चढवायचा, कशा प्रकारे उतरवायचा याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे। तर चला आपण भेटूया। घाट चालू झालेला आहे, आपल्यासोबत योगेश राठोड सर आहेत। सर, ज्यावेळेस तुम्ही कात्रज घाट किंवा एखादा घाट चढवा तर तुम्हाला घाट चढवताना जास्तीत जास्त सेकंड गिअरचा वापर तुम्हाला करायचा आहे। सेकंड गिअरला कंट्रोल गिअर म्हणतात। सेकंड गिअर मध्ये घाट चढतो आणि घाट उतरतो छान। स्वतःच्या गाडीवर कधी तुम्ही 2 ते 4 वेळा जर घाट चढवण्याचा अनुभव घेत असाल तर सेफ्टीच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर तुम्हाला सेकंड गिअरचा वापरच जास्त करायचा आहे। थोडं फ्युएल जास्त जाईल, ऍव्हरेज लॉस होईल, झाला तर झाला चालेल, बट गाडी कंट्रोल मध्ये राहते। कारण जे गाडीला 6 गिअर आहेत, 5 गिअर पुढे जाण्याचा आणि एक रिव्हर्स, या 6 गिअर मध्ये सेकंड गिअरला कंट्रोल गिअर म्हणतात। म्हणजे आपण त्याला राजा माणूस म्हणू शकतो। जी सेकंड गिअर मध्ये गाडी कंट्रोल मध्ये राहते। घाट, नाईट, ट्रॅफिक, सिटी, कोणताही क्लोज कंजेस्टेड एरिया असो, तिथे जास्त सेकंड गिअरच चालतो। समोर ट्रॅफिक लागलेला आहे कात्रज घाटात, तुम्ही बघू शकता। पहिला गिअर घ्या सर, कारण आपला स्पीड हा 0 to 20 मध्ये झालेला आहे, म्हणजे साधारण 0 ला झालेला आहे। क्लच विथ रेस, त्या रेस कंटिन्यू। फर्स्ट गिअर मध्ये आपण गाडी उचललेली आहे, 20% रेस द्या अंदाजे, बस। क्लच दाबून सेकंड गिअर, एका सेकंदात सोडा क्लच आणि द्या रेस। अशा प्रकारे आपला दुसरा गिअर पडला, सेकंड पडला, म्हणजे आपलं काम बऱ्यापैकी झालेलं आहे। रेस सोडून द्या। समोर काही गाड्या क्रॉस होत आहेत पेट्रोल पंपातून, रेस कंटिन्यू। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, स्किप न करता। मी खूप महत्वाची माहिती देतोय। कात्रज घाट कसा चढवायचा, कसा उतरवायचा, किंवा कोणताही घाट, त्या संदर्भात मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगतोय। मी सध्या साई समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीवर आहे ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून, आणि आज शनिवार असल्यामुळे सर्व ड्रायव्हिंग स्कूलचं घाट ट्रेनिंग असतं। तुम्हाला बऱ्याच गाड्या घाटामध्ये ट्रेनिंग देताना दिसतील। घाटातले काही नियम आहेत ते काटेकोरपणे आपल्याला पाळायचे आहेत। वळणाला ओव्हरटेक करायचं नाहीये सौरभ, योगेश सर। घाट असो, नाईट असो, सिटी, क्लोज कंजेस्टेड कोणताही एरिया असो, वळणाला अजिबात ओव्हरटेक करायचं नाहीये। समोर तुम्ही काही साईन लावलेले आहेत, बोर्ड बघू शकता, नो ओव्हरटेकिंग, स्पीड लिमिट 30 दिलेलं आहे इथं, म्हणजे आपल्याला सेकंड गिअरचाच वापर करायचा आहे। रेस सोडा, थोडं समोरून दिसत नाही वाहन येणार, रेस कंटिन्यू। खाली उतरतोय आपण, पांढऱ्या पट्टीच्या बाहेर आपल्याला जायचं नाहीये, व्हाईट लाईनच्या बाहेर रोड नाही असा ह्याचा अर्थ आहे, त्यामुळे लेन मध्ये राहा। रेस कंटिन्यू लागेल आपल्याला, चढ चढतोय आपण एक। बघू शकता योगेश सर फुल कॉन्फिडन्सने गाडी चालवत आहेत। रेस कंटिन्यू ठेवा। घाटात अशा प्रकारे थोडा स्ट्रेट रोड जर आला तर तुम्ही तिथे थर्डचा वापर करू शकता। योगेश सर, क्लच दाबून थर्ड गिअर घ्या। रेस सोडायचे आपल्याला। गिअर टाकताना काय चूक झाली, येस, गिअर टाकताना तुम्ही क्लच तर दाबलाच, सोबत रेसही दाबला, म्हणजे ऍक्सेलेटर पैंडल दाबला। दोन्ही पैंडल एक साथ दाबायचे नाहीयेत, क्लच प्लेट खराब होण्याचे चान्सेस असतात, खास करून घाटात। तुम्ही बघू शकता, कधी एखाद्या लॉंग ड्राईव्हला गेलात तर बऱ्याचशा गाड्या बोनेट उघडून बाहेर रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या असतात, ओव्हरहीट झालेल्या असतात, किंवा क्लच प्लेट खराब झालेल्या असतात क्लचवर कंटिन्यू पाय दिल्यामुळे। त्यामुळे ह्या पण गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे की ज्यावेळेस तुम्ही ड्राईव्ह करता त्यावेळेस तुमचा लेफ्टचा जो क्लचचा पाय आहे तो दाबला आहे का नाही याची खात्री करून घ्यावी। आपल्याला तो पाय दाबायचा नाहीये ऍक्सेलेटर दाबताना। रेस द्या। आपण थर्ड गिअर मध्ये सध्या चाललोय। कात्रज घाट आहे हा, थोडासा सरळ स्ट्रेट असा रोड आहे, त्यामुळे थर्डचा वापर केलेला आहे, त्यामुळे थोडा ऍव्हरेज मध्ये सुद्धा फरक पडेल। समोर ट्रॅफिक आला आहे, हे बघू शकता। योगेश सर कात्रज घाट चढवत आहेत। रेस कंटिन्यू सर।
असंच जर कॉन्फिडन्सनी तुम्हाला गाडी चालवायची असेल मित्रांनो तर नक्कीच साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूलला एकदा व्हिजिट द्या. खूप छान गाडी शिकवली जाते इथे. बघू शकता योगेश सरांचा कॉन्फिडन्स. साई समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूल, धायरीगाव, सिंहगड रोड, पुणे. नक्की एकदा अवश्य भेट द्या. योगेश सर पुढे साधारण 100 मीटर अंतरावर बोगदा चालू होतोय. बोगद्यात जर तुम्ही गाडी चालवत असाल, एंट्री करत असाल तर ब्लॅक गॉगल असेल तर नक्की काढून ठेवा. रेस कंटिन्यू. सेकंड गिअरला आहोत आपण. सेकंड गिअरला कंट्रोल गिअर म्हणतात. तर बोगद्यामध्ये आपण एंट्री करतोय. हेडलाइट ऑन करा योगेश सर. येस, हेडलाइट ऑन झालेले आहे. कोणत्याही मित्रांनो महत्वाची माहिती, कोणत्याही टनेलमध्ये एंट्री एक्झिट करताना तुम्हाला थोडंसं जवळ गेलं की विदाऊट रेस जायचं आहे. रेस सोडा, कारण दिसत नाही, फेंट दिसायला लागतं. येस, आता क्लिअर दिसायला लागला आतमध्ये. आता तुम्ही रेस करू शकता. हा 2 वे बोगदा आहे कात्रजचा जुना. त्यामुळं अशा 2 वे बोगद्यात गाडी चालवताना तुम्हाला ओव्हरटेक करायचं नाहीये, जोरात ब्रेक देऊन थांबायचं नाहीये. पांढरी पट्टी जी आखलेली लाईन मारलेली आहे त्या पांढऱ्या पट्टीच्या बाहेर तुम्हाला जायचं नाहीये, कारण पांढऱ्या पट्टीच्या बाहेर रोड नाही असा अर्थ आहे. या कात्रजच्या जुन्या बोगद्यात तुम्ही बघू शकता अंधारात दिसणार नाही. चेंबर आहेत पाणी जाण्यासाठी. पावसाळ्याचं चेंबरचे झाकण उघडे आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्ही ह्या व्हाईट लाईनच्या बाहेर जायचं नाहीये कोणत्याही टनेलमध्ये. अशा प्रकारे आपण हा घाट चढवला. हा बोगदाही क्रॉस केलेला आहे. आता आपण कात्रज घाट उतरतोय. रेस द्या योगेश सर थोडासा. घाट उतरताना समोर तुम्ही एक बोर्ड बघू शकता. 30चं स्पीड लिमिट दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर कोणताही घाट उतरताना किंवा चढवताना तुम्हाला सेकंड गिअरचा वापर जास्त करायला सांगितलेला आहे. कारण मी पुन्हा रिपीट करतो, ही माहिती फार महत्वाची आहे. सेकंड गिअर मध्येच घाट चढवायचा आहे, सेकंड मध्येच घाट उतरवायचा आहे. सुरुवातीला नवीन शिकलेल्या कॅन्डिडेटनी सर्वात महत्वाचं म्हणजे एखादा उतार किंवा एखादा घाट उतरवत असाल तर काही लोकांना सवय असते 2 व्हीलर बंद करायची, कारण पेट्रोल वाचावं म्हणून. तर मित्रांनो 4 व्हीलर तुम्हाला कधीच बंद करायची नाहीये घाट किंवा उतार उतरताना, कारण हे पॉवर सिस्टीम आहे. पॉवर स्टेअरिंग, पॉवर इंजिन. इंजिन चालू तर सगळंच चालू, इंजिन बंद तर फायनली माणूसही बंद. समजून घ्या, गाडी कधीच बंद करायची नाहीये. ब्रेक फेल होतात, स्टेअरिंग लॉक होतं. रेस सोडून द्यायचा अशा केसमध्ये. एखादा व्यक्ती जर कोणी ओव्हरटेक करत असेल तर राईटच्या आरशात बघायचं. हा मी कात्रज घाट उतरतोय. हा कात्रज घाटातला शेवटचा टर्न आहे. इथे एक बोर्ड लावलेला आहे की 30च्या स्पीडने तुम्ही हा टर्न घ्यायचा आहे, म्हणजे सेकंड गिअरचाच वापर. नो ओव्हरटेकिंगचा पण बोर्ड आहे. वळवा योगेश सर, थोडं स्मूथ वळवायचे, बिकॉज पॉवर स्टेअरिंग. जास्त हिसका किंवा झटका मारून तुम्हाला स्टेअरिंग वळवायचं नाहीये. येस, अशा प्रकारे आपण कात्रज घाट उतरलेला आहे आणि कात्रज घाट संपलेला आहे. तर आता आपल्याला हायवे लागणार आहे. हायवे म्हणजे आपला मुंबई बँगलोर पुणे हायवे किंवा त्याला आपण सातारा हायवे म्हणू शकतो. तर आपण आता हायवेवर गाडी कशी चालवणार याविषयी थोडी माहिती घेऊया. वरून जायचंय. आपण हायवेला गाडी चालवतोय. हायवेला कशा प्रकारे गाडी चालवायची बघा. विदाऊट इंडिकेटर मिरर लेन चेंज करायची नाहीये. व्हाईट पट्टी, व्हाईट लाईन जी मारलेली आहे त्याच्या आतच आपल्याला गाडी ठेवायची आहे. हायवेला सगळ्या गाड्यांचा स्पीड हा 80, 100, 120च्या रेंजमध्ये असतो. त्यामुळे चुकीला माफी नाहीये इथे. रेस कंटिन्यू ठेवा योगेश सर. छान चालवत आहे. ब्रिज वरून जायचं आपल्याला. रेस कंटिन्यू. पुढे साधारण 1 किलोमीटर अंतरावर नवीन कात्रजचा बोगदा येईल. जो नवीन बोगदा आहे साधारण 1.5 किलोमीटरच्या आसपास तो बोगदा आहे. आपण मिडल लेनला समोर तुम्ही बघू शकता कात्रजचा नवीन बोगदा येतोय, जो खूप मोठा बोगदा आहे. सीन बघा कसा आहे. योगेश सर लेन मध्ये राहायचं आहे. थोडा रिस्की आहे हा सीन. पॉइंट पण रिस्की आहे. प्लस सोडा. रेस कंटिन्यू. हेडलाइट ऑन करा. इंडिकेटर बटन 2 वेळा गोल फिरवलं की हेडलाइट ऑन झाली. येस, अंधार असल्या कारणाने आपल्याला लाईट ऑन करायची आहे.
मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक टनल मध्ये एंट्री एक्झिट विदाउट रेस. थोडं स्लो जाऊ द्या, आतमध्ये दिसत नाहीये, विजन क्लिअर नसतं एकदम. द्या रेस. दिसायला लागलं? येस. 3 लेनचा बोगदा आहे, खूप मोठा आहे हा बोगदा. नक्की मित्रांनो तुम्ही कधी आलात तर ह्या बोगद्यात या. खूप छान अनुभव आहे या बोगद्यातला. योगेश सर पण फुल एन्जॉय करतायत. लेन सोडायची नाहीये. टनल मध्ये गाडी चालवताना काळजी घ्यायची आहे, नागमोडी करायची नाही, जोरात ब्रेक देऊन थांबायचं नाहीये, ओव्हरटेक करायचं नाही. हळू. हे बघा झिगझॅग करते एक 2 व्हीलर. योगेश सर चॅलेंजिंग आलेला आहे तुमच्यासाठी. ह्या टनल मध्ये सर्व लाईट बंद झालेले आहेत. कदाचित योगेश सरांचं आगमन झाले म्हणून या लाईट्स बंद केलेल्या आहेत. काहीतरी नवीन चॅलेंजेस. समोर एक गाडी बघा कशा प्रकारे जात आहे. रेस कंटिन्यू योगेश सर. व्हाईट पट्टी बघा अंधारात कशी चमकते, त्या पट्टीच्या बाहेर जायचं नाही. नाईट मध्ये या पट्टीचा खूप फायदा होतो मित्रांनो. ड्रायव्हिंग शिकणाऱ्या सर्व कॅन्डिडेट विद्यार्थ्यांनी ड्रायव्हिंग हा व्हिडिओ बघावा. महत्वाचा व्हिडिओ आहे की हायवे ट्रेनिंग कसं चालवायचं. पॉवर स्टेरिंग आहे, जास्त यूज करू नका. अगदी मायनस मध्ये स्टेरिंग वळवा, जेवढा रोड सरळ असेल तेवढा. रेस कंटिन्यू. टनल मधून आपण बाहेर पडतोय. एक्झिट. प्रत्येक टनल विदाउट एक्झिट करताना विदाउट रेस. बाहेर काय आहे काय माहित नसतं, कधी काम चालू असतं, लेबर असतात, बॅरिकेड लावलेला असतात. त्यामुळं माझं सांगणं आहे की प्रत्येक टनल मध्ये एंट्री एक्झिट करताना शक्यतो मित्रांनो विदाउट रेस करा. आतमध्ये किंवा बाहेर काय आहे अचानक माहित नसतं, हाय स्पीड ठेवू नका. समोर एक बस खूप स्लो होतीये ब्रेकरमुळे. क्लच दाबून सेकंड घ्या योगेश सर. येस. सोडा क्लच. स्पीड कंटिन्यू. या रोडला बरेचसे स्पीड कॅमेरे आहेत, त्यामुळं स्पीड लिमिट आपल्याला इथे 60 ठेवायचं आहे. 60च्या वर स्पीड द्यायचा नाहीये, काळजी घ्या. पुढे एक बोर्ड लावलेला आहे रेड कलरचा, बघू शकता. रेस द्या. हा आहे जांभूळवाडीचा ब्रिज. रेस कंटिन्यू. मधली लाईन ठेवा. लेन चेंज करायची नाहीये. आपल्या समोर एक ट्रक चाललेला आहे, सारखं लेन बदलण्यात धोका आहे. राईट इंडिकेटर लावा. मिरर चेक करायचंय कोण आहे का नाही. हा, मग आपल्याला लेन चेंज करायची आहे. कशा प्रकारे लेन चेंज केली बघा आपण. पाठीमागा कोणी असो नसो इंडिकेटर लावल्याशिवाय आपल्याला लेन बदलायची नाहीये, कारण नियमच आहे विदाउट इंडिकेटर मिरर लेन चेंज करायची नाहीये. परत लेफ्ट इंडिकेटर लावा. पुन्हा लेफ्टचा मिरर चेक करायचा आहे तुम्हाला. मग हळूहळू मायनस मध्ये स्टेरिंग वळवायचं आहे. व्हेरी गुड. लक्षात ठेवा मी कशा प्रकारे लेन चेंज करायचे किंवा ओव्हरटेक करायचं ते मी सांगतोय, शिकवतोय. पॉवर स्टेरिंग गाडी आहे ही, वॅगनार गाडी आहे. पॉवर स्टेरिंग आहे. पॉवर स्टेरिंग जास्त यूज करायचं नाहीये. 70 to 100% जर बऱ्यापैकी रोड सरळ असेल तर हाताची पोझिशन समांतर पाहिजे. घड्याळाच्या 9 आणि 3 ह्या आकड्याप्रमाणे तुमचं स्टेरिंग पकडण्याची पोझिशन पाहिजे. रेस द्या. रेस कंटिन्यू. हलका ब्रेक. येस. इथून हळू जाऊ द्या. डेंजर झोन एरिया आहे हा. इथे सारखं ऍक्सिडेंटचं प्रमाण असतं. महिन्यात 1-2 ऍक्सिडेंट सतत होत असतात. उतार आहे. नवले ब्रिज जवळच येईल. एकदा ऍक्सिडेंट झाला की इथं कमीत कमी 5 ते 10-15 गाड्या एकमेकांवर आदळतात. असा सीनच आहे इथं. माहित नाही काय प्रॉब्लेम. साक्षात यमदेव इथं खुर्ची टाकून बसलेत का काय माहित नाही. त्यामुळे इथे सतत ऍक्सिडेंट होतात मित्रांनो. कधी या हायवेवर आलात तर कृपया हळू जाणे. फायनली घाट झालेला आहे. योगेश सरांना विचारूया कसं वाटलं, काय वाटलं.
एक नंबर साई समर्थला व्हिजिट करा आणि बेस्ट म्हणजे प्रवीण सरकारचा थँक्यू. यांचं बोलण्याचं जे अंदाज आहे आतापर्यंत कोणत्याच याचं नसेल, ट्रेनरचं नसेल. एक नंबर शिकवतात, एवढा कॉन्फिडन्स आलाय की मी सांगू नाही शकत. थँक्यू सर, थँक्यू.